नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचे आपले काही हॉट क्वेश्चन आपण हॉट क्वेश्चनला सुरुवात करू जी सिरीज चालू आहे. आणि ज्याने कोणी आपल्या हॉट क्वेश्चनची सिरीज बघितली नाही त्याने प्लीज सर्व हॉट क्वेश्चनची सिरीज तुम्ही बघून घ्या, कारण त्याचा पूर्णपणे तुम्हाला 2026च्या एक्झामसाठी फायदा होईल. ओके मित्रो, चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. बघा, हा आपला बुक मधलाच प्रॉब्लेम आहे. ही एक डायग्राम आहे. ओके, आपल्याला ए बी किती दिले? 60 दिले. ए बी किती दिले बेटा? 60 दिले. ए बी हा आपल्याला इथं 60 दिले. ओके, बी सी 70 दिले. सी डी 80 दिले. म्हणजे एक साइडच्या बाजू आपल्याला सर्व दिलेल्या आहेत त्यानं. ओके बेटा, सी डी 80 दिले. पी एस 200. पी एस म्हणजे ही बाजू हे इथपर्यंत. हे किती दिले बेटा? 200 दिले. हे किती दिले? 200. ओके, फाइंड द पी क्यू क्यू आर आणि आर एस हे तीन बाजू काढायचे. ओके, पी क्यू काढायचे, क्यू आर मग हे जे काढायचे त्याला एक्स मानून. ओके, चला बघा आता हे जे गिवन दिले सेक पी ए सेक क्यू बी आर सी आणि सी डी आर परपेंडिक्युलर टू लाईन एडी. एडी ला हे परपेंडिक्युलर आहे. ओके, मग हे 90 झाला, हे 90 झाला, हे 90 झाला, हे 90 झाला. म्हणजे पी ए हे पॅरलल आहे क्यूबी ला, क्यूबी पॅरलल आहे आरसी ला, आरसी आणि पॅरलल आहे कोणाला? सीडी ला. ओके बेटा, हे तिन्ही 1 2 3 4 जे लाईन आहेत ते पॅरलल आहेत. म्हणजे आपल्याला आता काढायचे काय काय दिले यानं. मग आपण ह्याचा रेशो काय घेऊ शकता? पी क्यू हे सगळं गिवन मध्ये दिले. पी क्यू समजा तर हे पी ए लाईन काय आहे? लेट. हे पी ए लाईन पॅरलल आहे कोणाला? बघा, क्यूबी ला. ओके, आणि हे क्यूबी पॅरलल आहे कोणाला? एचडी ला. कारण एचडी काय घेतले आपण? कारण हे पूर्ण टोटल आन्सर किती दिले आपल्याला? 200 दिले. म्हणजेच इथं काय घेऊ मी? क्यूबी. काय घेऊ? हे क्यूबी. क्यूबी घेतल्या. क्यूबी घेतल्याच्या नंतर म्हणजे एस डी. काय बेटा? एस डी. ओके, म्हणजे हे तीन लाईन जे कशा आहेत हे पॅरलल आहेत. काय आहेत बेटा? पॅरलल आहेत. देअरफॉर मी हे सगळं इथं गिवन मध्ये घ्यायचं बेटा. हे सगळं गिवन मध्ये लिहायचं इथपर्यंत. मी डायरेक्ट इथून घेतलं सुरुवात. पी ए पॅरलल आहे क्यूबी ला, क्यूबी पॅरलल आहे एचडी ला. ओके, एचडी ला पॅरलल असेल तर मग पी क्यू हे एक्स मानल्या आपण. काय एक्स मानल्या? पी क्यू एक्स मानल्या. आणि एस क्यू काय घ्यायचं? आपण काय घेतलं बेटा? पी क्यू आपण एक्स घेतल्या. ओके, तर मला एस क्यू पाहिजे. एस क्यू तर काय राहणार आहे? म्हणजे पी एस टोटल डिस्टन्स आपल्याला माहित आहे. देअरफॉर इथे घेतो मी पी एस इक्वल टू पी क्यू प्लस क्यू एस. ओके, पी एस आहे आपल्याकडे 200. पी क्यू आपण एक्स मानल्या आणि क्यू एस. तर क्यू एस बरोबर 200 मायनस एक्स. 200 मायनस नाही, 200 नाही, 280 आहे बेटा इथं. 280, 280, 280 आहे. काय? 280. तर क्यू एस आलं 280 मायनस एक्स. तर पी क्यू बाय क्यू एस इक्वल टू पी क्यू बाय क्यू एस ए बी बाय सी डी. ए बी बाय सी डी हे काय? प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हा आपल्याकडे काय थेरम आहे? थ्री प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे कोणती कोणती लाईन घेतली आपण? पी ए, क्यू बी आणि एस टी हे तीन लाईन उचलल्या. 1 2 3. कारण हे टोटल आपल्याला 280 दिले. ओके, म्हणून आपण हे तिन्ही घेतले असत्या, पण इथलं आपल्याला आरपी दिले काय दिले नाही, म्हणून एसपी दिले. एसपी दिले असल्यामुळं आपण काय केलं बेटा? हे वरची घेतल्या. आता त्याच्यात किमती भरायचं. चला, आता पी क्यू म्हणजे आपण काय मानल्या? पी क्यू म्हणजे एक्स मानल्या होत्या. क्यू एस ची व्हॅल्यू काढली आपण 280
मायनस एक्स. ओके, बरोबर. ए बी किती आहे? ए बी आहे 60. ए बी किती आहे बेटा? 60. तर सी डी, आता सी डी किती आहे? सी डी, सी डी नाही, डी बी यायला पाहिजे इथं. काय यायला पाहिजे? डी बी यायला पाहिजे. डी बी. ओके, कारण ए बी बाय डी बी. ओके, मग आता हे डीबी म्हणजे कोण? हे डीबी म्हणजे कोण? बीसी प्लस सीडी, म्हणजेच 70 प्लस डायरेक्ट किंमत घेतली मी. ओके, डीबी म्हणजे काय बेटा? इथं लिहितो. डीबी म्हणजे डीबी म्हणजे बीसी, बीसी प्लस सीडी, बीसी प्लस सीडी. ओके, मग एक्स ला एक्स, 280 मायनस एक्स बरोबर 60 ला 60, 150, 7 दोन्ही 14, 70 आणि 80 किती वेळा? 150, म्हणजे 150. 0 0 गेट कॅन्सल. ओके, 6 बेत्रिक 6, सॉरी 3 दोन्ही 6, 3 पाची 15. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 ने इकडे गुणल्या 5x आणि 2 गुणिले 280 मायनस एक्स. ओके, 5 ला 5x ला 5x, 2 याला मल्टिप्लाय करा, 2 0 0, 8 दोन्ही 16 ला 6, 1 2 दोन्ही 4 आणि 1 5, 560 मायनस एक्स. या एक्स ला इकडे घेऊन या बेटा. इकडे घेऊन आल्याच्या नंतर काय झालं? हे इकडे प्लस झालं. ओके, हे झालं 560. तर 70 सीडी 80. ओके, मग 560 हे मायनस आहे, हे मायनसच्या इकडे येऊन प्लस झालं. हे झाले किती बेटा? 6. हे झालं 6x बरोबर 56. तर x बरोबर 56 भागिले किती बेटा? 6. 56, 5 3 पाची 15, 3 पाची 15. हा सॉरी, 2 यायला पाहिजे रे बेटा. हे 2, हे 2, 2 एक इकडे आलं, हे 2, 2 आणि 2 किती झाले बेटा? हे 7 झालं, 7 झालं, 7. ओके, हे 7 झालं, तर इथे इथे 7 7 8 56. एक्स बरोबर किती आलं बेटा? 80 आलं. किती आलं? 80 आलं. ओके, कारण 2 न मल्टिप्लाय याला केल्यावर याला बी करायला पाहिजे. 2 गुणिले एक्स म्हणजे काय येते बेटा? इथं 2x येते. काय येते? 2x येते. ओके, इथं काय? एक्स आहे. 2 याला मल्टिप्लाय केल्या 560 आलं, 2 याला गुणल्या 2x आलं. ओके, 2x इकडे येऊन प्लस झालं, 5 आणि 2 7 झाले, 7 भागिले 80, म्हणजे x 80 आलं. म्हणजे आपलं पी क्यू ची व्हॅल्यू किती आली बेटा? 80 आली. पी क्यू ची व्हॅल्यू किती आली आपली? 80 आली. ओके, म्हणजे पी क्यू आपल्याला हे किती आलं? 80 आली. म्हणजे पी क्यू निघालं. आता काढायचे क्यू आर. मग क्यू आर काढत असताना पी ए, क्यू बी आणि आर सी घ्या. कोणकोणते? पी ए, पी ए पॅरलल, पी ए, क्यू बी, क्यू बी आणि आर सी. ओके, हे 3 लाईनी कशा आहेत बेटा? पॅरलल आहेत. पॅरलल झाल्याच्या नंतर आपल्याला इथे तेच थेरम वापरायचे. कोणता? पी क्यू बाय क्यू आर, पी क्यू बाय क्यू आर, पी क्यू बाय पी आर, पी क्यू बाय पी क्यू बाय पी क्यू बाय क्यू आर, पी क्यू बाय क्यू आर, क्यू आर, पी क्यू बाय क्यू आर इक्वल टू, इकडे कोण आहे? ए बी बाय बी सी, ए बी बाय बी सी, ए बी बाय बी सी. ओके, थेरम लिहायचा इथं, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. ओके, तर पी क्यू किती निघालं आपलं? 80. क्यू आर किती आहे? काढायची. इक्वल टू ए बी किती आहे? ए बी ची व्हॅल्यू आहे 60 आणि ते 70, 60 70. ओके, मग
हे 80 गुणिले 70 भागिले 60 बरोबर हे आलं आपलं क्यू आर. काय आलं बेटा? क्यू आर. 0 0 गेट कॅन्सल. बेत्रिक 6 बेचोक 8 7 चोक 28 280 भागिले 3 म्हणजेच हे आलं आपलं क्यू आर. 280 भागिले 3 म्हणजे क्यू आर. कारण याला भाग जात नाही, याला असं सोडून टाका. ओके, क्यू आर आलं 280 भागिले 3. तर लेट चला नंतर काय काढायचे? क्यू आर बी निघालं. आपल्याला काढायचे आर एस. आता आर एस काढत असताना कोणत्या घेता? क्यूबी घ्या. क्यूबी क्यूबी कारण क्यू आर माहित झाले. ओके, तर क्यूबी, आर सी आणि एस डी कोणकोणते बेटा? क्यूबी, आर सी, क्यूबी, आर सी आणि पॅरलल शेवटला कोण आहे? एस डी. एस डी. ओके, 3 लाईन. प्रॉपर्टीज ऑफ तेच काय घ्यायचं? थेरम आर क्यू बाय एस आर. आर क्यू बाय एस आर इक्वल टू इकडे कोण आहे? बीसी बाय सीडी. बीसी बाय सीडी. बीसी बाय सीडी. ओके, आर क्यू. आर क्यू म्हणजे क्यू आर किती निघाले? 280 भागिले 3. एस आर आपल्याला काढायचे आणि बीसी बीसी आहे 70 आणि ते आहे 80. बीसी आहे 70 आणि हे आहे आपल्याला 80. ओके, 3 खाली येईल. 280 भागिले 3 एस आर. 3 एस आर बरोबर 70 भागिले किती बेटा? 80. याला इकडे घ्या. 280 गुणिले 80 बाय 70 गुणिले 3 बरोबर एस आर. 0 0 गेट कॅन्सल. 7 चोक 28 8 चोक 32 320 भागिले 3 म्हणजे तुझं आलं एस आर. आपल्याला हे व्हॅल्यू काढायच्या होत्या. एस आर निघालं 320 भागिले 3 आणि 280 भागिले 3 म्हणजे हे निघालं आपलं क्यू आर. कोणतं निघालं बेटा? क्यू आर. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. कळालं? हे सगळं गिवन मध्ये दिलंय. पी क्यू एक्स मानले. अगोदर 1 2 3 लाईन घेतल्या. 3 लाईनला प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईनचा थेरम प्रत्येकाला लागते. नंतर हे झाल्याच्या नंतर आर क्यू काढले. आर क्यू काढण्यासाठी 1 2 3 घेतल्या. नंतर तुम्हाला एस आर काढायचे, तर क्यूबी, आर सी आणि एस डी हे 3 लाईन पॅरलल घेतल्या आणि हे पॅरलल घेतल्याच्या नंतर याला आपण काय वापरले बेटा? प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह केले. ओके, कळालं बेटा? चला नेक्स्ट. चला, हा पण क्वेश्चन अति महत्वाचा आहे. ओके, हा पण क्वेश्चन अति महत्वाचा आहे. 3 काय दिले? प्रूव्ह दॅट. हे सगळं बेटा गिवन मध्ये आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचे ते इथं लिहून घेतो मी. प्रूव्ह करायचे की डीई स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू ईसी. बीडी इंटू ईसी. ओके, बीडी इंटू एसी आणायची. डीई ही बाजूच्या स्क्वेअर इक्वल टू ही बाजू आपल्याला काय दाखवायची? प्रूव्ह दॅट दाखवायची. ओके, यूज जीडी हे आपल्याला याच्यात दिले आणि हे पूर्ण इथून हे इथपर्यंत हे पूर्ण आपल्याला लक्षात लिहायचे, गिवन मध्ये लिहायचे. ओके, अँगल ए 90 आहे, तर आपल्याला डी सुद्धा 90 होईल, हे सुद्धा 90 होईल, हे सुद्धा 90 होईल, हे सुद्धा 90. ओके, कारण हा काय बेटा? स्क्वेअर आहे. डी एफ जी हा एक काय? स्क्वेअर आहे. ओके, प्रूव्ह प्रूव्ह DEFG इज अ स्क्वेअर. हा काय? स्क्वेअर आहे. स्क्वेअर जर झाला तर याच्यामध्ये आपल्याला जीई इक्वल टू डी इक्वल टू ई इक्वल टू एफ हे किती झालं? 90. कारण प्रत्येक स्क्वेअरचे
अँगल किती असतात बेटा 90 असतात. किती असतात 90. ओके, हे झालं आपलं 90. मग हे 90 झाल्याच्या नंतर हे 90 झाल्याच्या नंतर आता बघा लक्ष द्या. हे 90 झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे वरचा जे ट्रायंगल दिसतो ना ए जी एफ, ह्या ट्रायंगलला हे लई सिंपल गणित आहे. ह्या ट्रायंगलला ह्या वरच्या सोबत याला इकडला डी बी जी हा सिमिलर दाखवायचे. ओके, काय दाखवायचे सिमिलर दाखवायचे. नंतर ए जी एफ सोबत हा सिमिलर दाखवायचे. ओके, हा सिमिलर दाखवायचे याच्यासोबत. मग हे याच्यासोबत जर सिमिलर असेल, हे याच्यासोबत सिमिलर असेल, तर हे दोन काय होतात ऑटोमॅटिक सिमिलर होतात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइड घेतल्या की तुमचं डी ई स्क्वेअर इक्वल टू बी डी इंटू ई सी हे ऑटोमॅटिक येऊन जाणार. ओके, कळालं. चला मग इन ट्रायंगल मी कोणता घेतो बेटा ए जी एफ अँड ट्रायंगल डी डी बी जी. कोणता डी बी जी. ओके, या ट्रायंगल सोबत याला सिमिलर दाखवायचं, ह्या ट्रायंगल सोबत नंतर त्याला सिमिलर दाखवायचं. ह्या दोघांचं सिमिलर इक्वेशन 1 होते, ह्या दोघांचं सिमिलर इक्वेशन 2 होते. ह्या 2 मुळे हे दोन ट्रायंगल ऑटोमॅटिक सिमिलर होतील. म्हणजे ओके, ट्रान्झिस्टिव्हिटी नुसार. ओके, हे झाल्याच्या नंतर मग ऑटोमॅटिक त्याच्या करस्पॉन्डिंग साइड घ्यायच्या आणि हे तुम्हाला डीई स्क्वेअर इक्वल टू बीडी इंटू ईसी येऊन जाईल. चला आता ईजीएफ मध्ये तुम्हाला आता बघा ईजीएफ मध्ये काय काय दिसते. ईजीएफ मध्ये हा अँगल आणि हा अँगल. ओके, काय आहे बेटा काय होणार, कारण जीएफ हा पॅरलल आहे कोणाला, जीएफ हा पॅरलल आहे कोणाला डीई ला. ओके, डीई ला म्हणजे असं करू शकता, हे जर स्क्वेअर झाला तर जीएफ हे पॅरलल आहे कोणाला बेटा डीई ला. हा, आणि तसंच जीएफ हे पॅरलल असेल कोणाला, जर डीई ला पॅरलल असेल तर बीसी ला सुद्धा पॅरलल असेल, बीसी ला सुद्धा पॅरलल असेल. ओके, हे झालं इक्वेशन आपलं 1. मग घ्या इथं वन ट्रायंगल्स कोणता ए जी एफ, ए जी एफ आणि ट्रायंगल जे दुसरा जे ट्रायंगल आहे बी डी जी, बी डी जी. ओके, आता ह्या ट्रायंगल मध्ये हे दोन्ही रेषा कशा आहेत समांतर आहेत, म्हणजे हे आणि हे अँगल काय झाले कॉन्ग्रंट होतात. अँगल ए ए जी एफ, ए जी एफ हा काय झाला कॉन्ग्रंट झाला कोणाला बेटा डी बी जी ला, डी बी जी ला. कस काय, हे झाला आपला करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, मग जर लिहू शकता की फ्रॉम इक्वेशन 1 नुसार, कारण 1 कशा आहेत हे दोन पॅरलल आहेत. चला दुसरा कोणता आहे जी ए एफ, जी ए एफ हा कॉन्ग्रंट आहे कोणाला, कोणाला हा 90 झाला जी डी बी किंवा बीडीजी, बी डी जी. इच अँगल, इच अँगल, इच अँगल 90. म्हणजे याचे प्रत्येक कोण कितीचे आहेत बेटा हे 90 चे आहेत, हे 90 चे आहेत. हा अँगल ए आणि डी काय झाला 90 झाला. ओके, देअर फॉर मी लिहू शकतो की ट्रायंगल ए जी एफ हे सिमिलर झाला डी बी जी. ओके, अँगल अँगल सिमिलॅरिटी टेस्ट. ओके, अँगल अँगल सिमिलॅरिटी टेस्ट नुसार. ओके, हे झालं इक्वेशन आपलं 2. समजा त्याला इक्वेशन 1 दिलं तर याला इक्वेशन काय द्यायचं 2. याला आणि याला मी काय दाखवलं बेटा सिमिलर झालं, सिमिलर आपण दाखवलंय. ओके, मग नंतर ट्रायंगल घ्यायचा ए जी एफ सोबत ई एफ सी घ्यायचा. कोणता ए जी एफ सोबत, देअर फॉर इन ट्रायंगल ए जी एफ ट्रायंगल ई एफ सी. ओके, बघा ए एफ आता हे कॉन्ग्रंट होणार याला, कारण हे दोन रेषा कशा आहेत बेटा सिमिलर आहेत एफ आणि सी. ए एफ जी, ए एफ जी अँगल ए एफ जी हा कॉन्ग्रंट झाला ई सी एफ ला. ओके, हे झालं आपलं करस्पॉन्डिंग, करस्पॉन्डिंग अँगल फ्रॉम इक्वेशन 1. तर
GAF कॉन्ग्रंट झाला कोणाला? GAF किंवा FAG हे सुद्धा चालते. कोणाला कॉन्ग्रंट असेल? ई ला. CEF ला. CEF ला. CEF ला. कारण ईच अँगल 90. प्रत्येक कोण कितीचा आहे बेटा? 90चा. ओके. मग आता बघा, देअरफॉर AGF हा सिमिलर झाला EFC ला. ओके. अँगल सिमिलॅरिटी टेस्ट. ओके. हे झालं इक्वेशन तिसरं. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 and 3 2 व 3 वरून मी लिहू शकतो. दुसरं इक्वेशन काय? 2 व 3 वरून EGF इथे पण आहे आणि हा ट्रायंगल DBG ट्रायंगल DBG हा सिमिलर झाला EGF इथं आहे. म्हणजेच कोणता ट्रायंगल येणार? EFC. ओके. हे दोन ट्रायंगल काय झाले बेटा? सिमिलर झाले. मग सिमिलर झाले तर आपल्याला काय घ्यायचे इथं? DB बाय EF. काय काय घ्यायचे बघ इकडे आपल्याला आणायचे काय? BD इंटू EC आणायचे. BD इंटू EC. BD इंटू EC. BG. ओके. EF. आपल्याला BD इंटू EC आणायचे ना. BD इंटू EC. EFC. DBG. ओके. चला. नंतर इक्वल टू काय घ्यायचे आपल्याला? EC DG इंटू EC. DG इंटू EC. तर DB गुणिले EC इक्वल टू DG इंटू EF. ओके. चल ये इकडे पाठीमागं. तुला काय काय पाहिजे? EF म्हणजे GD. ओके. सगळं इक्वल आहेत. ही बाजू, ही बाजू, ही बाजू, चार बाजू इक्वल आहेत. ओके. आणि तिथं काय? BD इंटू EC पाहिजे. BD इंटू EC. BD इंटू EC. देअरफॉर याला असं लिहू शकतो BD इंटू EC. ओके. आणि DG च्या जागी मी काय लिहू शकतो? DE लिहू शकतो. आणि EF च्या जागी पण काय लिहू शकतो? DE लिहू शकतो. का लिहू शकतो? तर ये इकडे. हा बघ, DE म्हणजे तुझं EF, GF आणि G. हे चारही बाजू कशा आहेत? समान आहेत. म्हणून तिथं आपण काय लिहिल्या? DE. तर देअरफॉर BD इंटू EC, BD इंटू EC इक्वल टू काय राहणार? DE इंटू DE म्हणजे DE चा स्क्वेअर. DE चा स्क्वेअर म्हणजेच DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC. ओके. BD इंटू EC. हे झालं आपला शो दॅट पिक्चर. ओके. काहीच नाही, साधं सिंपल क्वेश्चन आहे. बघा, BD इंटू EC आलं, DE चा स्क्वेअर. पहिल्या सुरू काहीच करायचं नाही राजे हो. काय करायचं? डायग्राम बघायची. ओके. DEF हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर झाल्यावर प्रत्येक अँगल 90 असतो. आणि GF ला DE पॅरलल आहे. जर ह्या लाईनला ही पॅरलल असेल तर पूर्ण लाईनला BC ला पॅरलल असेल. ओके. मग नंतर हा ट्रायंगल घ्यायचा. हा ट्रायंगल सोबत हा ट्रायंगल काय करायचा बेटा? सिमिलर दाखवायचं. सिमिलर झाल्याच्या नंतर हे जाते आपलं पहिलं इक्वेशन. नंतर ह्या ट्रायंगल सोबत हा ट्रायंगल सिमिलर दाखवायचा. हे इक्वेशन जाते दुसरं हे इक्वेशन मिळून हे दोन ट्रायंगल आणि हे ट्रायंगल काय होतात? सिमिलर होतात. मग त्याच्या करस्पॉन्डिंग साइड घेतलं की ते येऊन जाते. ओके. कळालं बेटा? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्याशिवाय थांबायचं नाही. चला. ओके. बाय.